आपला आवाज कोकण 24 तास। 3 दिवसांपूर्वी आरेवारे येथे एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला होता। या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन आणि खास करून पोलीस प्रशासन सतर्क झाले असून त्यांनी पर्यटकांना समुद्रात जाण्यावर काही प्रमाणात निर्बंध घातले असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी आरेवारेची घटना घडली, त्यानंतर गणपतीपुळे बीचवर ही अलर्ट केला गेला आहे। पोलीस असतील, ग्रामपंचायती जीवरक्षक असतील, काय सांगाल तुम्ही कशी इथे हे करताय? शनिवारी आरेवारेमध्ये जे 4 जण बुडाले त्याच्या अनुषंगाने गणपतीपुळ्यामध्ये ग्रामपंचायत आणि पोलीस मार्फत दोरी बांधण्यात आली आहे, जेणेकरून जे येणारे पर्यटक आहेत त्यांना आम्ही सांगतो की जास्त पाण्यामध्ये जाऊ नका किंवा समुद्र आता खवळलेला आहे, त्यामुळे आम्ही त्यांना गुडघ्याच्यापर्यंत पाण्यापर्यंत पोहण्यास परमिशन देतो। तुम्ही किती वेळ असता या चौपाटीवर आणि कसं काय तुमचं नियोजन असतं? आमच्या 2 शिफ्ट आहेत, सकाळी 7 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत आणि एक दुपारनंतरची शिफ्ट आहे ते 1 ते 7 वाजेपर्यंत। या वेळेमध्ये आम्ही 2 शिफ्ट करतो। टोटल 7 दिवस आहेत आता। 7 नंतर पर्यटकांना तुम्ही बाहेर काढता का? हो, 7च्या आधी समजलं तर 6:30 वाजेपर्यंत सूर्यास्त झाला की 6:30 वाजल्याच्या नंतर आम्ही पर्यटकांना बाहेरच सांगतो, कट्ट्यावरती बसतात सर्व। आता सध्याची समुद्राची परिस्थिती काय आहे? म्हणजे समुद्र खवळलेला आहे की कसं? सध्या गणपतीपुळ्यामध्ये म्हटलं तर समुद्र हा खवळलेलाच आहे, कारण आता 2 दिवसांनी अमावस्या पण आहे आणि त्याचे ताण जास्तीत 5 दिवस वाढतो। त्याच्यामुळे गणपतीपुळ्यामध्ये पण समुद्र पोहण्यास असा प्रतिबंध राहिलेला नाही आहे, कारण 2 ठिकाणी चाळ पडले आहेत। तर सिक्युरिटी टॉवरसमोर चाळ पडला आहे आणि तर सुलभ शौचालय त्याच्यासमोर चाळ पडला आहे, त्यामुळे पोहण्यास पण आम्ही तसं सहसा पाठवत नाही। गणपतीपुळे येथील कोकण 24 तास न्यूज चॅनलचे वार्ताहर संदीप खानविलकर यांनी गणपतीपुळे समुद्र किनारी जाऊन आढावा घेतला असता सर्व ठिकाणी खास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचं दिसून आलं, कारण गणपतीपुळे हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळ असल्याने दररोज शेकडो पर्यटक इकडे येत असतात। रत्नागिरी तालुक्यामध्ये समुद्र किनारी आपण आहोत। कालच आरेवारे ह्या बीचवर 4 जणांचा मृत्यू झाला होता। त्या अनुषंगाने आता जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोलीस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळवी, तसेच निलेश गुरव, योगेश भागवत, अजित गुरव, तसेच आदित्य अनकर हे सर्व गणपतीपुळे समुद्र चौपाटीवर पेट्रोलिंग करताना दिसून येत आहेत। लोक इतके आहेत की कालच रविवार झालेला आहे, आज सोमवार आहे, तरी पण गर्दी मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रचंड प्रमाणात लोक समुद्र स्नानासाठी आत जाताना दिसत असताना हे लोक आपल्या जीवाचं रान करून ह्या लोकांना बाहेर काढताना दिसून येत आहे। आजच सकाळी गणपतीपुळेमध्ये एक बुडला नव्हता, पण थोडंसं पाणी प्यायला होता, पण त्याला रेस्क्यू करून इथल्या जीवरक्षकांनी घेऊन गेले होते आणि त्याची तब्येत आता एकदम व्यवस्थित आहे। तो आपल्या घरीसुद्धा गेलेला आहे। संदीप खानविलकर, कोकण 24 तास, रत्नागिरी। मागील काही दिवसांपासून रत्नागिरीसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि बरोबरच वेगवान वारे असल्याने समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असल्याने पोलीस प्रशासनाने गणपतीपुळे येथे पर्यटकांवर काही प्रमाणात निर्बंध घातले असल्याने किनाऱ्यावर शांती असल्याचे दिसून आलंय।
काल आरेवारीत येतात ना. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.